आपल्याला काहीही करून जिंकायला हवं श्वेतांबरा. हार पत्करणं मला कधी जमलंच नाही महाराणीजी. अधिक आश्वस्त राहणं योजनेच्या सफलतेसाठी हानिकारक ठरतं श्वेतांबरा. गंगाधरच्या मंत्र्यांना तुझ्यावर संशय येत आहे. बोल, काय समाचार आहे? महाराणी साहेब, ताता दीक्षितांबरोबर भोपटकर पण कानपूरला जाणार आहेत. कानपूर? ते कानपूरला का जात आहेत? तात्या दीक्षितांनी कानपूरहूनच तर मणिकर्णिकेची कुंडली इथे आणली होती. भोपटकर आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे जायचा प्रयत्न करतायत. श्वेतांबरा, आता सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. कारण मोतीबाई काही साधारण नृत्यांगना नाहीये. हे लक्षात ठेव. श्वेतांबरा, जर तू हरलीस तर मेनकेचे पात्र मोतीबाई करेल आणि मग गंगाधरराव तुझ्या चुंबनापासून वंचित होऊन जातील आणि आम्ही जिंकत असलेला डाव हरून जाऊ. म्हणूनच ही प्रतियोगिता जिंकणं तुझ्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण आधी पाणी पिऊन घ्या. हुजूर, गुस्ताखी माफ, पण पाणी तर आम्ही मुकाबल्याच्या नंतरच पिणार. इतकी दिवाणगी चांगली नाही मोतीबाई. हुजूर, दिवाणगी चीजच अशी असते ज्यात भल्या बुऱ्याचं सगळं भानच संपून जातं. आपल्याला झालंय काय मोतीबाई? आम्हाला आपण काहीतरी झालंय. आम्ही आपल्या भावनांची परीक्षा नाही घेत आहोत. ही तर एक साधारणशी स्पर्धा आहे नृत्याची. हुजूर, स्पर्धा करणं तर आमच्या नशिबातच असतं आणि या हुनरमध्ये आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. भले मग ती झांशीची होणारी मल्लिका का असेना. मनू, धनुष्यबाण कुठे ठेवायचे? कांता ते तिथे ठेव. लवकर चल, आपल्याला तालीम सुरू करायची. सगळ्या इकडे या. आपापली कामं सोडा आणि इकडे या.
आता सगळ्यांनी नीट ऐका. आता आपण त्या प्रसंगाची तालीम करणार आहोत जेव्हा श्रीरामांची हनुमंताबरोबर पहिल्यांदा भेट झाली. श्रीरामजी, आपण तिथून यावे. आणि लक्ष्मण, आपण त्यांच्या मागे. का? आमची सीता कुठे? आमची सीता आमच्या मागे असेल. प्राची, सीतेचं तर अपहरण झालंय ना. हो. चला चला, तुम्ही सगळे नगारे वाजवायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचं गाणं गा. पुढे चालले गौरी रघुराय, ऋषीमुख पर्वत न्याहाळत. अहो भाग्य, किती वर्ष हा तुच्छ वानर आपली वाट बघत होता. विश्वासच बसत नाही, ह्या क्षणी प्रत्यक्ष आमचे भगवंतच आमच्या समोर आहेत. हे काय प्राची, गप्प रहा. श्रीरामजी, आपण यावं. तुम्हा सर्वांना असं इथे पाहून आम्हाला फार प्रसन्न वाटलं. जेव्हा मुलं अशा प्रकारच्या शुभकार्यात सहभागी होतात तेव्हा त्यांच्या पित्याचं मस्तक गर्वाने उंच होतं. जय श्रीराम, जय श्रीराम. आमच्या पाया पडता आणि आमच्या अण्णासाहेबांची भांडता आपण. तुमच्या अण्णांशी माझा काय शत्रुत्व आहे मुली? पिताश्री, ही प्राची आहे. प्राची? हो, पेशवा महाराजांची धाकटी पुत्री. ठीक आहे, तुम्ही सर्व तालीम करा. मी मंचावरून तुमच्या लीला पाहीन. चला व श्रीराम, तालीम करूया. शी 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 शी. हरी 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 हरी. अरे अस्पृश्य आहे ही, जा इथून. तुझ्या सावलीमुळे अपवित्र झालो आम्ही. चल जा इथून. हरी 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 हरी. अरे लवकर या, गंगाजळ शिंपडा माझ्यावर. हे प्रभू, हे हरी, चला चला. चल शबरी, इकडे ये आणि आता श्रीरामांसोबत तुझे संवाद म्हण. हे राम, मी साक्षात हे राम, मी हे राम. ओ हो, हे काय चाललंय तुझं? एवढेसे संवाद पाठ नाही झाले तुझे. हे बघ, असं म्हणायचं, हे राम, आज साक्षात दर्शन देऊन आपण आपल्या या उपासकाचे जीवन सफल केले आहे. आता म्हण. 3 दिवसांपासून पाठ करते, अजून पाठ होत नाहीये. हे राम, मी साक्षात नाही, आज साक्षात दर्शन देऊन आपण आपल्या ह्या उपासकाचं जीवन सफल केले आहे. आपण आपल्या ह्या उपासकाचे जीवन सफल केले आहे. हे मागून कोण बोलत होतं? कुणास ठाऊक. अगं, पुढचं तर बोल, गप्प का बसली? आता कुसुमताई बोलेल. हो हो, हे भ्राता, या शूद्राचं उष्ट. आता आम्ही काय बोलू? लक्ष्मणा, तुला ही बोरं उष्टी वाटतायत का? परंतु मला तर त्यात फक्त प्रेम दिसतंय. पण आम्ही ना, पकडलं मी. क्षमा करा. काय झालं? क्षमा करा. ऐका, क्षमा करा. काय झालं?
आम्हाला शिवू नका. काय झालं? क्षमा करा. आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला रामायण माहिती आहे? नाही, आम्हाला काहीच माहित नाही. ते तुम्ही लोक तालीम करत होतात तेव्हा मी सगळं ऐकलं. मला क्षमा करा. मला क्षमा करा. काय आपण आमच्या रामलीलेत भाग घेणार? मी नाही 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 नाही. क्षमा करा आम्हाला. आम्हाला क्षमा करा. आम्हाला कोणी काही नाही करणार. चला तरी. हे बघा, आजपासून ही पण आपल्या रामलीलेत भाग घेणार. परंतु मनुताई, ही तर क्षुद्र आहे. शुद्रा, मनुताई, जर हिने रामलीलेत भाग घेतला तर आम्हीही रामलीला नाही करणार. हो मनू, तू तर आमच्या पिताश्रींना चांगलंच ओळखतेस ना. ते यासाठी मान्यता देणार नाही. पिताजी तर सांगतात की यांच्या सावलीपासूनही दूर राहायला हवं. मी हे सगळं नाही मानत. हिला प्रत्येकाचे संवाद पाठ आहेत. नाही नाही मनू, हे संभव नाहीये. आम्ही अशा प्रकारे रामलीलेत भाग नाही घेऊ शकत. कांता, चल इथून. परंतु ऐक तरी वैशालीताई, कांता, कुसुम, माझं म्हणणं तर ऐका. थापा, ऐका तरी. माझं म्हणणं तरी ऐका. मनुताई, हे शूद्र का असतं ग? आम्ही खालच्या जातीचे आहोत. परंतु मग आमच्यात आणि तुझ्यात अंतर काय आहे? मनुताई, हे शूद्र शूद्र का असतं? प्राची, क्षुद्र, अस्पृश्य ते लोक असतात ज्यांचे कान मोठे मोठे असतात, अगदी राक्षसांसारखे. एक खाली जरा खाली वाट. मनुताई, हिचे कान तर आपल्यासारखेच आहेत. मग तिच्या डोक्यावर शिंग असणार. अरे दिवा, शिंग इकडे जरा बघू दे. मनुताई, हिचं डोकं तर माझ्यासारखंच आहे. नाहीतर मग तिला शेपूट असणार मागे. शेपूट? मनुताई, तू सगळं चुकीचं सांगतेस. ना हिचे मोठे मोठे कान आहेत, ना हिला शिंग आहे, ना हिला शेपूट आहे. सगळं तर आपल्यासारखंच आहे. हेच तर मी सांगते प्राची. स्पृश्य अस्पृश्य कोणी जन्मापासून नसतो. कृष्ण भगवंतांनी गीतेत सांगितलंय, चातुर्वर्ण मयाम सृष्टम गुणकर्म विभागश. अर्थात मी तर गुण आणि कर्मांच्या आधारावर वर्णांची निर्मिती केली आहे. म्हणूनच कोणी क्षुद्र असल्याने अस्पृश्य नाही होत. अरे अस्पृश्य आहेस तू, अस्पृश्य आहेस तू. तुझं साहस कसं झालं आमच्या विहिरीतून पाणी भरायचं? उतर खाली, उतर. आता काय करायचं आचार्यजी? विहीर तर अपवित्र झाली. आता आपण पाणी कसं प्यायचं? आता पुढे बघा काय काय होईल ते. जेव्हापासून त्या मराठी पेशवा बाजीरावाने या शूद्रांना दान दक्षिणा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांचा माजुरीपणा वाढत चाललाय. आपल्या उष्ट्यावर जगणारे हे लोक आता आमच्या शेंडीलाच ओढायला पुढे सरसावले आहेत. ठाऊक आहे मनुस्मृतीत काय लिहिलंय? मनुस्मृतीत लिहिलंय, चांडालाश्च भजानाम तू बहिर्ग्रामात प्रतिश्रया. अर्थात या दुष्टांना सदैव गावाच्या बाहेरच ठेवणं योग्य आहे. ह्यापुढे आम्ही हिच्या सोबत राहू आणि हिला शिवल्याने आम्ही अपवित्र नाही होणार. आत्ताच तर आपण त्या दृश्याची तालीम करत होतो ज्यात श्रीरामांनी
शबरीची उष्टी बोरं खाल्ली, मग काय ते अपवित्र झाले? हा हा, मी पण हिला शिवले. तुम्ही पण या ना, तुम्हाला लोकांना काय नाही होणार. या ना, या ना. कांता, नाही ताई, प्राची बरोबर बोलतेय. काली पण तर आमच्यासारखीच आहे. मी रामलीलेत नक्की भाग घेणार. आपण सर्व सारखेच आहोत वैशाली ताई. कांता, आमची बरोबरी करत होतास तू दुष्ट. उलटा टांगा याला. क्षमा करा पंडितजी, क्षमा करा. मी काय करणार. माझा मुलगा आजारी आहे. मारू नका मला. सोडा मला. मी पाणी आणायला. गावाच्या बाहेर घेऊन जा याला. फेकून द्या. अगं, तुला आता ना लांबून पाहायची गरज नाहीये. हो, तू आमच्या बरोबरच रामलीलेची तालीम कर. ये ना कुसुमताई. आता काय करायचं आचार्यजी. जलशुद्धी करावी लागेल. पूजेची तयारी करा. वैशाली ताई या ना. या ना, वैशाली ताई, या ना. वैशाली ताई, आपण सगळे मनाने शुद्ध आहोत, त्यामुळे एकत्र राहू शकतो. या ना. माझा नाही, श्री रामचंद्रांचा करा, म्हणजे आपल्या रामलीलेचा प्रयोग चांगला होईल. तर म्हणा श्री रामचंद्राचा, श्री रामचंद्राचा.